नमस्कार मंडळी, एक पाऊल पुढे या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत। आज दिनांक 21 जून योग दिनानिमित्त छोटासा कार्यक्रम इयत्ता 7वी बॅच सन 2023-24 आणि सन 2024-25 या 7वीच्या माजी विद्यार्थ्यांनी शाळेसाठी माईक आणि मिक्सर भेट म्हणून दिलेले आहे। त्याच पद्धतीनं आजच्या निमित्त ज्योत्याजी मासिकाच्या वतीने घेतलेल्या निबंध स्पर्धेतील प्रमाणपत्र वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले। त्याचबरोबर उत्कृष्ट सामाजिक कार्यकर्ता राज्यस्तरीय पुरस्कार मिळाल्याबद्दल आदरणीय लालासू पवार यांचा सत्कार शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री संभाजी पवार यांच्या हस्ते झाला। आज जागतिक योग दिनानिमित्त PMC केंद्र शाळा शंकरराव चव्हाण विद्या मंदिर पुनाळ या ठिकाणी योग दिनाचा प्रोटोकॉलनुसार कार्यक्रम घेण्यात आला। त्याची ही ध्वनिचित्रफीत। धन्यवाद। जय हिंद। जेणेकरून प्रत्येक इंद्रियाला त्याचे एक अवयवांना जो प्रत्येक शरीराला प्रत्येक जो अवयवाची क्षमता वाढते। मला या निमित्ताने एकच सांगायचं आहे की आज जवळजवळ 11वा वर्धापन दिन या योग दिनाचा होतोय आणि त्या निमित्तानं पूर्ण भारतभर नाही जगामध्ये जवळजवळ 175 देशात 193 देशांपैकी 175 देशामध्ये योगाचे धडे गिरवले जातात आणि त्यामुळं अगदी मन सुदृढ ठेवलं जातं आणि मन सुदृढ ठेवलं तर आपल्या एखाद्या कामात कुठलंही काम करायचं असेल तर त्या कामामध्ये आपल्याला एक ऊर्जा मिळते आणि ते काम सातत्यानं आपण त्या कामाच्या अपेक्षा आपल्या पूर्ण होतात। म्हणून प्रत्येकानं मला एक विनंती करायची आहे की दररोज सकाळी तुम्ही ज्या टायमिंगला उठताय त्याच्या अगोदर एक अर्धा तास योगासन करावे आणि आपलं मन, बुद्धी, शरीर आणि आत्मा कसा सुदृढ राहील याचा आपण सर्वांनी प्रयत्न करावा, जेणेकरून आपल्याला भविष्यात या योगाचा चांगला उपयोग होणार। धन्यवाद। धन्यवाद। योग दिनाचं महत्त्व या ठिकाणी आदरणीय पवार साहेबांनी सांगितलेलं आहे। या 11व्या योग दिनानिमित्त आपल्या शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष आदरणीय संभाजी पवार साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत। त्यांचं टाळ्या वाजवून आपण सहर्ष स्वागत करूया। प्रोटोकॉल प्रमाणे इयत्ता 7वीचा वर्ग आणि सगळे शिक्षक वृंद योग दिनाचा प्रोटोकॉल प्रमाणे आपण प्रात्यक्षिक करणार आहोत। त्या बाजूला सर्व वर्गातील विद्यार्थ्यांनी सुद्धा जे शक्य आहे ते आपण बसलेल्या ठिकाणीच करायचं आहे। या ठिकाणी बरोबर मध्ये टेबल ठेवलेला आहे, त्याच्यावर प्रात्यक्षिक केलं जाणार आहे। सुरुवातीला कोणतंही आसन, कोणतंही बैठे आसन, सुलभासन, पद्मासन, कोणतंही तुम्हाला आवडणार म्हणजे तुम्हाला बसल्यानंतर रिलॅक्स आणि फ्रेश वाटतं अशा आसनामध्ये तुम्ही बसायचं आहे। नमस्कार स्थिती। आपण 2 मिनिटात प्रार्थना करणार आहोत आणि त्याचा अर्थ सुद्धा आपण या ठिकाणी बघणार आहोत। माझ्या पाठीमागून तुम्ही सर्वांनी म्हणायचं आहे, वर्गातील विद्यार्थ्यांनी सुद्धा शक्य होईल त्या पद्धतीनं सूचना येईल त्याप्रमाणे करायचं आहे। आपण सुरुवातीला 3 ओंकार म्हणणार आहे आणि मग प्रार्थना म्हणणार आहे। पूर्ण दीर्घ श्वास घ्यायचा आहे। याद्वारे आपण
तो श्वास आहे, तो श्वास तो या अक्षराद्वारे सोडायचा आहे बाहेर. पुन्हा दीर्घ श्वास घ्या. संवत्तत्वं वो मनासि जानतां देवाभागं यथा पूर्वे सज्जानान उपासते. याचा अर्थ डोळे मिटूनच आपण ऐकायचं आहे. आम्ही ध्येयाच्या दिशेने एकत्र जाऊ, आम्ही एक विचाराने राहू, एकच विचार बोलू, आमचे मन एक असो. पूर्वी देवांनी एकत्र येऊन मोठे यश मिळवले, तसे आम्हीही एकत्रित प्रयत्नाने यश मिळवू. हात नीचे, रिलॅक्स मध्ये बसायचं. प्रोटोकॉल म्हणजे काय हे बघूया आपण. प्रोटोकॉल म्हणजे आता मगाशी सांगितल्याप्रमाणे एखादी गोष्ट आपण कायमस्वरूपी ज्यावेळी अंमलात आणतो त्या पद्धतीनं योग दिनाचा कोणताही उपक्रम हा कमीत कमी प्रोटोकॉल नुसार चालावा. मग त्याच्यात जी आसनं आहेत ती कमी जास्त केली तरी चालतील, कमी नाही करायची, जास्त केली तरी चालतील. पण हा जो प्रोटोकॉल आहे तो प्रोटोकॉल तुम्ही आयुष्यभर लक्षात ठेवायचा आहे. जसं ध्वजारोहण करण्यासाठी प्रोटोकॉल आहे, म्हणजे भारत सरकारनं एक नियमावली लावून दिलेली आहे की त्या पद्धतीने आपल्याला ध्वजारोहण करणं, सर्वत्र एक समानता यावी हा एक उद्देश त्याच्या पाठीमागे असतो. आणि फक्त एखादं आसन केलं म्हणजे आपण योग केला असं त्याचा अर्थ न होता, योग दिन आणि योगाचं महत्व अगदी प्रार्थनेपासून तो पूर्ण शेवट होईपर्यंत आपल्याला हा योग दिन साजरा करायचा आहे. आणि त्या पद्धतीने आपल्याला कोणत्याही वेळी कोणत्याही ठिकाणी वर्षभर कधीही किमान हा प्रोटोकॉल पाळून आपण योगासनं घ्यायची आहेत. यानंतर आपण प्रार्थना केली. प्रोटोकॉलचा दुसरा भाग पूरक हालचाली. प्रार्थनेसाठी 2 मिनिटं, अगदी वेळ सुद्धा दिलेली आहे त्याच्यामध्ये. पूरक हालचाली 3 मिनिटं. आपण आहे त्या ठिकाणी उभं राहायचं आहे. पूरक हालचालीसाठी 3 मिनिटं आहेत. यामध्ये आपल्याला पायामध्ये केवढं अंतर घ्यायचं तर खांद्या एवढं, आपला खांदा आणि आपले पाय खांद्या एवढं अंतर आपण घ्यायचं आहे. दोन्ही हात कमरेवर, श्वास सोडत मान खाली आणि जी हलवट असते ती स्वर कोशाच्या आतमध्ये दाबण्याचा प्रयत्न करायचा. याला कंठकूप म्हणतात. कंठकूपात दाबायचे आणि हळूवार करायचं. योगासन करताना लक्षात घ्या, कोणतंही आसन धसमुसळेपणानं किंवा वेगात त्या स्थितीला मी जायलाच पाहिजे असा अट्टाहास न करता नियमित सरावाला आपल्याला योगाची अंतिम स्थिती गाठता येते.
पण आजच मला हे आलं पाहिजे असं डोक्यात ठेवू नका. त्यामुळं जे करायचंय ते अगदी शिस्तीत, सावकाश, व्यवस्थित करायचंय, शांतपणे करायचंय. मनामध्ये दुसरा कोणताही विचार नको. आपण योग करतोय हे डोक्यात ठेवून शांत मनाने हे सगळी कृती करायची आहे. खांद्या इतकंच आपल्या पायामध्ये अंतर. यानंतर श्वास सोडत सावकाश मान खाली खाली घ्यायचे आणि ती कंठ कुपीमध्ये अशी दाबायची आहे. चला, श्वास हळूहळू घ्यायचा आहे आणि कंठ कुपीमध्ये आपण मान शिस्तीत हे सगळं करायचं आहे. परत वर समोर स्थिती. परत श्वास घेत घेत मान वरच्या दिशेनं पाठीमागे करायचे आहे. कमरेचा कोणताही भाग किंवा शरीराचा कोणताही भाग हलवायचा नाही. जितकी मान वर जाते त्या पद्धतीनं ताण देण्याचा प्रयत्न करायचा आहे. मगाशी सांगितलेली सूचना ही कायमस्वरूपाची साठी आहे. कोणताही धसमुसळेपणा ताण किंवा झटका द्यायचा नाही. शांतपणे शरीराला ताण द्यायचा आहे. जितका शक्य होईल तितका ताण द्या. कमरेतून वाकायचं नाही, फक्त मान. परत मूळ स्थिती. हे प्रोटोकॉल नुसार 2 वेळा करायचं आहे. तुम्ही करू शकता 2 वेळा. हळूहळू श्वास घ्यायचा आहे, मान खाली, परत समोर, परत मान वर, परत मूळ स्थिती. 2 वेळा करायचं आहे. झालं असेल तर आपण पूरक हालचाली 2 नंबरची पूरक हालचाल आहे त्या स्थितीत मनावर शरीरावर कोणताही ताण नको. योगासन करताना या ठिकाणी मानेची हालचाल या बाजूला दाखवतो, दोन्ही बाजूला दिसेल. श्वास सोडत सोडत मान हळूहळू एका बाजूला म्हणजे डाव्या बाजूला हळूहळू फक्त मान. परत मूळ स्थिती. परत उजव्या बाजूला श्वास सोडत सोडत परत मूळ स्थिती. सर्व आहेत का? खांदे उचलायचे नाही. डाव्या खांद्यावर आल्याचा प्रयत्न करायचा, उचलायचा नाही. 2 वेळा करायचं. शिस्तीत. मानेचा भाग हा योगाचा ताण पडणारा आणि महत्वाचा भाग आहे. त्यामुळे जे आपण खेळापूर्वी वॉर्मअप करतो असं म्हणतो तेच आपण योगासनापूर्वी ह्या हालचाली करत आहोत. हे असे 2 आवर्तन करायचे. डावा कान डाव्या खांद्याला खांद्यावर उचलता, बाकीच्या शरीराचा भाग न हलवता आपण 2 वेळा करायचं. रॉडलिंग केलं असेल 2 आवर्तन करायचं. यानंतर तिसरी पूरक हालचाल. मान उजवीकडे व डावीकडे वळवणे. समोर लक्ष, मान हळूवार. शरीराचा दुसरा कोणताही भाग हलवायचा नाही किंवा हालचाल नको. डाव्या बाजूला इतकं जाईल तिथं आपण डाव्या बाजूला बघायचं. थोडा थोडा ताण करायला पाहिजे. नेहमी सरावाला तुम्ही अंतिम स्थिती गाठू शकता.
आपण डावीकडे जितकं शिकवू तितकं उजवीकडे पुनः हालचाल यामध्ये 3 प्रकार आपण केले. त्यानंतर खांद्याची हालचाल बघा. श्वास घेत दोन्ही हात बाजूने सरळ. श्वास घेत दोन्ही हात बाजूने सरळ. परत बोट मिटलेली अशा पद्धतीने. परत ती खांद्याला लावायचे. खांदा समांतर. खांदा जमिनीला समांतर. परत आपले दंड कानाला लागले पाहिजे. शरीराचा दुसरा कोणताही भाग हालचाल नको. परत शिस्तीत मूळ स्थितीमध्ये. परत अशी 5 वेळा आपण कृती करायची. तिसरीचा वर्ग राजवीर. तिसरी राजवीर वीर. कमरेला ताण पडला पाहिजे. पाठीला ताण पडला पाहिजे. परत हे असे 2 हात करायचे. चला चालू करा. चला आता परत कमरेची हालचाल या आता मान पाठ कंबर आणि त्यानंतर पायाच्या हालचाली. दोन्ही पायात खांद्या एवढे अंतर ठेवून उभे राहावे. दोन्ही हात खांद्याच्या सरळ ठेवावे आणि श्वास सोडत सावकाश गुडघ्यातून 90 अंशापर्यंत. ही स्थिती पहिल्यांदा बघा आणि मग तुम्ही करायची. या स्थितीमध्ये थोडासा बॅलन्स आणि मानसिक एकाग्रता असेल
तर हे आपण करू शकतो. पहिल्यांदा खांद्या इतकं आपल्या पायामध्ये अंतर, नंतर हात समोर करू नका. पहिल्यांदा बघा. त्यानंतर आपला गुडघ्याचा जो भाग आहे तिथं 90 अंशाचा कोन झाला पाहिजे. म्हणजे इथं तो कसा करायचा ते बघा. श्वास घेत घेत आपण हळूवार आता या स्थितीमध्ये काय होते बघा. हा गुडघा जो आहे हा चवड्याच्या पुढे जाता कामा नये. म्हणजे आपल्या पावलाच्या पुढे जाता कामा नये. म्हणजे असा नाही व्हायचं. तर तो पूर्ण जमिनीला लंब आणि इथं काटतो अशी स्थिती असते. हा चवड्याच्या पुढे जाता कामा नये. गुडघा चवड्याच्या पुढे जाता कामा नये. म्हणजे पूर्ण ताण तुमच्या टाचेवर बॅलन्स होतोय. आपला गुडघ्यामध्ये टाचेवर आणि त्याचा ताण गुडघ्यावर पडतो. त्याच्या गुडघ्याच्या अडचण असेल त्याने काहीतरी तरी चालेल. मात्र 7वी बोलू नका. 7वी वर्ग 6वी 7वी आधी मुलं पूर्ण कोणी असायचं नाही. जसं शक्य होईल तितकं करा. पूर्ण हाताने गेल्यानंतर थोडा घाम आला असेल. म्हणजे प्रत्येक वेळी पळायलाच पाहिजे किंवा जास्त वजन उचललं तरच आपल्याला 6वी 7वी आता आपण पूर्ण हालचाली झाल्या. यानंतर 15 मिनिटं योगासन. योगासन करायचे 15 मिनिटासाठी. दंड म्हणजे काय? दंड म्हणजे काय? दंड तो दंड नाही. दंड म्हणजे काठी. दंड म्हणजे काठी. आणि काठीची अवस्था कशी असते त्या अवस्थेत आपण आता योगासन करायचे. 4 प्रकार. दंड स्थितीतील आसन, 2 बैठक स्थितीतील आसन, बैठक स्थितीतील आसन, पोटावर झोपून करायचे असेल तर पाठीवर झोपून करायचे असेल. पोटोबा हा 7वीला सगळ्यांनाच पाठ पाहिजे. आपण शनिवारीच्या वेळी घेऊन सकाळी शाळेमध्ये त्यावेळी या पोटोबाचाच फक्त भाग घेऊया. म्हणजे तुम्हाला ते सराव होत जाईल. पण तुम्हाला सांगता आलं पाहिजे. तुम्हाला अधिकारी वगैरे आले तर पोटोबानुसार तुमचं योगासन होतं का? मग पोटोबाचा पहिला भाग काय, दुसऱ्या भागात काय, योगासनाचे प्रकार कोणते, तिथे प्रकार, योगासन पोटोबामध्ये दंड स्थितीतील कोणती आसनं आहे ती 4 आसनं करून टाकतो. ह्या प्रश्नाला प्रात्यक्षिकाद्वारे उत्तर दिलं पाहिजे. मग ते अधिकारी असले किंवा तुमचे पालक असले किंवा कोणी असले तर हे तुम्हाला माहिती पाहिजे. तर आपण दंड स्थितीतील आसने सरळ आपण नावाच्या ऐवजी प्रात्यक्षिक घेऊया. कारण इतर वर्गांना परत पुढं आपण करायचं आहे. दंड स्थितीतील आसने याच्यामध्ये 5 आसनं आहेत. ताडासन, वृक्षासन जे आपण दरवेळी घेतोय तुम्हाला येतोय. पण त्याचा नेहमी सराव झाला तर अंतिम स्थिती तुम्हाला प्राप्त होईल. ताडासन, वृक्षासन, पादहस्तासन, कंदचक्रासन आणि त्रिकोणासन हे 5 प्रकार आहेत. ते दंड स्थिती. दंड म्हणजे उभ्या अवस्थेत आपण ही करणार आहोत. चला या योगासनासाठी प्रोटोकॉलप्रमाणे 15 मिनिटं आपल्याला वेळ आहे. या 15 मिनिटात ही सगळी असले 4 भाग ते करायचे. चला आपण ताडासन करायचे. ताडासन यावेळी सांगितलेलं आहे. कोणाच्या लक्षात आहे? आता याच्यामध्ये परत ध्यान, संकल्प, शांती पाठ असं एकूण 6 मिनिटं याच्यासाठी सांगितलेले आहेत. दंड स्थितीतील आसन ताडासन. पायामध्ये खांद्या एवढे अंतर. बरोबर आहे तुमचं?
परत एकदा माहिती आपण घेऊया. पायामध्ये खांद्या एवढा अंतर ठेवून समस्थितीत उभा राहणे. समस्थिती म्हणजे दोन्ही पायावर, दोन्ही हातांची बोटे एकमेकांच्या मध्ये गुंफवणे, हात बाहेरच्या दिशेने वळवणे. श्वास घेत दोन्ही हात समोरच्या दिशेने सावकाश वरच्या दिशेने ताणावेत. आणि पायाच्या चवड्यावर ठेवून शरीराचा तोल सांभाळणे आणि पुढच्या बाजूला असं करत झुकायचंय. आणि सगळ्यात शेवटी 10 ते 15 सेकंद ही अंतिम स्थिती तुम्हाला गाठता आली पाहिजे आणि त्याच्यात थांबता आलं पाहिजे. 10 ते 15 सेकंद. रिलॅक्स रिलॅक्स श्वास घेत आपण परत एकदा बघूया. अंतिम स्थिती प्राप्त होईल. 10 सेकंद मला 5 सेकंद गाठता आली, 10 सेकंद गाठता आली, आपल्याला ते समजेल. चला खांद्याच्या पायामध्ये अंतर दोन्ही हातांचं ओझं एकमेकांना धुवायचे. हात बाहेरच्या दिशेने वळवायचे. श्वास घेत घेत दोन्ही हात समोरच्या दिशेने सावकाश वरच्या दिशेने ताणावे. श्वास घेत घेत किंवा कोणतीही किती रोटेट करायचे. पायाच्या चेहऱ्यावर शरीराचा तोल सांभाळणे. या स्थितीत 10 ते 15 सेकंद थांबायचे. 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15. लगेच झटकन जायचं नाही. जसं शरीरावर ताण दिला पहिला आहे पायाकडून हाताकडं, तसंच तो रिलॅक्स करत यायचा. चवडे परत टाचेवर यायचंय. परत हात सैल सोडायचे. परत हात सरळ करायचे, हात काढायचे आणि थांबायचे. त्याचा लाभ काय आहे बघा. शरीराची उंची वाढवण्यासाठी मदत होते. शारीरिक जीवनात जरी आसन नियमित केलं तर उंची यामध्ये वाढण्यास मदत होते. एकाग्रता वाढते. बघा ही स्थिती झाली तर तुम्ही एकाग्र होताय, म्हणजे शरीरावर पूर्ण ताण देताना एकाग्र होताय. त्यामुळे एकाग्रता आणि शारीरिक आणि मानसिक तोल सांभाळण्याची सवय लागते. पायाचे, हाताचे आणि पाठीचे स्नायू, सांधे मजबूत होण्यासाठी हे आसन करायचं. प्रत्येक योगासनं त्या वेळेत नियमित केलं तर ठीक आहे बालपणापासून, पण काही वेळा वयानुसार किंवा शारीरिक व्याधीनुसार आजारानुसार आपण कोणती आसनं करायची, कोणती आसनं टाळायची हे सुद्धा या ठिकाणी सांगितलं आहे. ते सुद्धा तुम्हाला काळजी कोणती घ्यायची हे सुद्धा तुम्हाला माहिती पाहिजे. पायाची बोटे आणि चवडे दुखत असतील तरी हे आसन करू नये. पायाची बोटे आणि चवडे. त्यानंतर खांदे दुखत असतील तर काळजीपूर्वक हे आसन करायचं. म्हणजे खांदे दुखत असतील तर शक्यतो जास्त ताण दिल्यानंतर तो जास्त तुम्हाला त्रास होऊ शकतो, त्यामुळे ते टाळायचं. त्यानंतर वृक्षासन. समस्थितीत उभं राहायचंय. उजवा पाय गुडघ्यात वाकवून उजव्या पायाचा तळवा डाव्या पायाच्या मांडीला आतील बाजूला, अगदी आतील बाजूस जास्तीत जास्त वरच्या दिशेला लावावा हा पाय. परत श्वास घेत दोन्ही हात बाजूने सरळ डोक्यावरती घेत त्याची नमस्कार स्थिती करावी. नजर स्थिर व श्वसन संत असावी. एक 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15. आता हात हळू शिस्तीत बाजूला, श्वास सोडत सोडत परत पाय मूळ स्थितीमध्ये समस्थितीमध्ये राहायचं आहे. परत पाय बदला. डावा पाय समस्थितीमध्ये डावा पायाचा उजव्या पायाच्या आतल्या बाजूला जितका जास्त लावता येईल त्या पद्धतीने लावायचा.
श्वास घेत दोन्ही हात बाजूने सरळ डोक्यावरती घेत त्याची नमस्कार स्थिती करावी. 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 आपली स्थिती झाडासारखी आपल्याला वाटते समोरच्याला बघण्यासाठी. याच्यामध्ये फायदा काय होतो बघा, शरीर संतुलित राहण्यास सहनशील राहण्यास मदत होते. स्नायूंची बळकटी वाढते, जे स्नायू आहेत आपल्या शरीरातील त्याची बळकटी वाढते आणि एकाग्रता वाढते. योगासनाचे वेगवेगळे प्रकार बघत असताना जे जे फायदे आहेत त्याच्यात कायमचा एक फायदा सांगितलेला एकाग्रता वाढते आणि हेच या योगासनाचं महत्व आहे. यानंतर पादहस्तासन. पादहस्तासन म्हणजे समस्थितीमध्ये उभं राहणे, सावकाश श्वास घेणे आणि कमरेतून खाली वाकड श्वास सोडत दोन्ही हात सावकाश जमिनीला टेकवण्याचा प्रयत्न करावा. श्वसन संत व गुडघे ताठ ठेवावे. श्वसन शांतपणे आणि संत पद्धतीने करायचा आहे आणि आपला हात जो आहे तो हात जमिनीला टेकवायचा, आपले तळवे जमिनीला टेकवायचा प्रयत्न करायचा आहे. श्वास सोडत सोडत दोन्ही हात सावकाश जमिनीला टेकवण्याचा प्रयत्न करायचा आणि आपोआपच आपले कपाळ गुडघ्याला जास्तीत जास्त टेकवण्याचा प्रयत्न केला तर आपले हात आपोआप जमिनीला टेकतील. श्वास संत पद्धतीने सुरू ठेवायचा आहे. हॅलो. परत हळूहळू समोर रिलॅक्स. परत एकदा करायचं आहे. हाच महत्वाचा भाग आहे. ज्यावेळी आपलं योगासन करताना पोटाची अडचण येणार नाही त्यावेळी आपली स्थिती छान झाली असं म्हणता येईल. आणि पोट जाण्यासाठी सुद्धा योगासन महत्वाचे आहेत. हे नियमित केलं तर पोटाचा अडथळा नाहीसा होईल आणि तुम्ही अंतिम स्थितीला पोहोचू शकाल. चला परत श्वास संत पद्धतीने घेत समोर. परत पूर्ण श्वास घ्यायचा. परत हळूहळू खाली कमरेतून वाकायचा. श्वास सोडत सोडत दोन्ही हात सावकाश जमिनीला टेकवण्याचा प्रयत्न करायचा आहे. श्वास गुडघे ताठ ठेवायचे, गुडघे ताठ ठेवायचे आणि हात जमिनीला टेकवण्याचा प्रयत्न करायचा. थोडासा ताण दिला जास्त ताण देण्याचा शक्ती देण्याचा प्रयत्न करू नका. परत रिलॅक्स श्वास घ्यायचे. परत श्वास समोर. या आसनाचं नाव आहे पादहस्तासन. आपले जे हात आहेत ते जमिनीला टेकण्याचा प्रयत्न. यामध्ये याची महत्वाचा फायदा काय, पायाची व पाठीच्या मणक्याची लवचिकता वाढते. पाय आणि पाठीचे जे मणके आहेत त्या मणक्याची लवचिकता वाढते. म्हणजे त्याच्यावर ताण जरी पडला काही काम करताना वगैरे किंवा काय पडल्यानंतर तर ती लवचिक मणक्याची लवचिकता वाढते. त्यानंतर पोटावर योग्य असा दाब देऊन पचन क्रिया सुधारतात. त्यानंतर आपल्याला ज्यावेळी आपण खाली त्यावेळी पोटावर दाब जातो. त्यामुळे पोटाच्या आत जे इंद्रिय आहे त्याच्यावर दाब करून ताण पडून आपल्याला पचन क्रिया सुधारते. याच्यामध्ये काळजी काय घ्यायची,
कंबर दुखत असेल तर जास्त पुढे वाकायचं नाही. त्यानंतर अर्धचक्रासन. दोन्ही पाय जोडून उभे राहा. दोन्ही पाय जोडून उभे राहा. पायात खांद्यावर अंतर घ्यायचं. दोन्ही हात कमरेवर ठेवावे. दोन्ही हात कमरेवर ठेवावे. श्वास हळूहळू घेत मागे जाणे. श्वास हळूहळू घेत मागे जाणे. आसन स्थितीत 10 ते 20 सेकंद थांबण्याचा प्रयत्न करायचा. हात असेच आणि कमरेतून वाकायचा आहे. कमरेतून वाकायचा आहे. अर्धचक्रासन. अर्धचक्र झाल्यासारखं आपल्याला दिसायला पाहिजे. पूर्ण श्वास सोडत सोडत आपण कमरेतून वाकण्याचा प्रयत्न करायचा आहे. या स्थितीमध्ये आपण 10 ते 20 सेकंद राहायचं आहे. 1 2 3 4 हसू नका. 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20. सावकाश. झटकन ताण कमी पण करायचं नाही, झटकन ताण द्यायचा सुद्धा नाही. रिलॅक्स रिलॅक्स. आसन स्थितीत श्वास संत चालू ठेवावा. श्वास घेत सावकाश पूर्व स्थितीत यावं. आता थोडस तुम्हाला भेलकांड्यासारखं वाटत असेल तर त्याच्यात काळजी काय घ्यायची आहे. जर चक्कर येत असेल तर या आसनाचा सराव टाळावा. उच्च रक्तदाब असेल तर काळजी घ्यावी. हाय बीपी असेल, उच्च रक्तदाब, तर ते काळजी घेऊन जितकं शक्य आहे तितकं आपण करायचंय. पुढं हे अर्धचक्रासन झालं. आता त्रिकोणासन. त्रिकोणासन. त्रिकोणासन करताना पायामध्ये खांद्यापेक्षा जास्त अंतर घ्यायचे. उजवा पायाचा पंजा उजवीकडे 90 अंशात वळवावा. श्वास घेत दोन्ही हात सावकाश सरळ वरती खांद्याच्या रेषेत घ्यावे. श्वास सोडत सावकाश उजवीकडे खाली शक्य असेल तितकं वाकावं. उजवा हात उजव्या पायाजवळ ठेवून डावा हात आकाशाच्या दिशेने ताणावा. सावकाश श्वास घेत वरती येऊन ती तुझी दुसऱ्या बाजूला करावी. आपण त्रिकोण दिसायला पाहिजे आणि वर बघायचं. डाव्या हाताकडे ताण द्या. 10 ते 15 सेकंद आपण या स्थितीमध्ये थांबायचं आहे. एका बाजूला ताण पडेल. हसू नका. नाकाने श्वास घ्या. संथ. परत सावकाश. परत मूळ स्थिती. कमरेवर. खांद्यापेक्षा जास्त अंतर आपण पायामध्ये घ्यायचं. परत दुसरी बाजू. हा हात असा समांतर पुढं पंजाकडे बघत आपण वरच्या दिशेने खाली खाली सरकायचं आहे. पूर्ण खाली ओढ्याला स्पर्श करण्याचा प्रयत्न करायचा. आपण आपल्या पंजाकडे बघायचं. त्रिकोणासन. आपली शरीराच्या स्थिती अंतिम स्थितीमध्ये त्रिकोणी अशी दिसते. याची माहिती काय. कमरेचे, पायाचे, मानेचे, कंबर, पाठ, मान आणि पाठ शरीराची रचना सुधारते. म्हणजे काय. आपलं शरीर सुदृढ बनण्यासाठी, नेते वाचून बनण्यासाठी, कमरे उघडण्यासाठी
असं चांगलं आहे. श्वसनाची कार्यक्षमता वाढते. श्वसनाची कार्यक्षमता वाढते. काळजी काय घ्यायची, सायटिका असेल तर या आसनाचा सावकाश काळजीपूर्वक सराव करायचा. हे झाले उभं राहून दंड स्थितीतील आसन. कोणकोणती आसनाची परत एकदा सांगतो. ताडासन, वृक्षासन, पादहस्तासन, अर्धचक्रासन, त्रिकोणासन. यानंतर आपण बैठक स्थितीतील आसन करणार आहोत. सगळ्यांनी खाली बसायचं. पायामध्ये अंतर घेऊन दोन्ही पाय गुडघ्यातून वाकून दंड स्थितीत बसा. पायामध्ये अंतर घेऊन दोन्ही पाय गुडघ्यातून वाकून दोन्ही पायांचे तळवे एकमेकांना टेकवण्याचा प्रयत्न करावा. पायांच्या चवड्यांना जास्तीत जास्त स्वतःजवळ आणण्याचा प्रयत्न करावा. बघा, हे शिस्तीत करायचं आहे. जितकं शक्य होईल तितकं आपोआप करायला पाहिजे. आणि त्यानंतर आपले हात पकडायचे. दोन्ही हातांनी पायाला पकडून ठेवण्याचा प्रयत्न करावा. ताट बसावं, ताट. आणि जितकं शक्य होईल तितकं आपण जवळ घ्यायचा प्रयत्न करायचा आहे. दोन्ही तळवे पायाला घट्ट पकडून पाठीमाग ताट करावं. जांघेतील स्नायू हाडांना ताण पडेल. घ्या, जितकं शक्य होईल तितकं आत घ्या, हात ओढून घ्या. आणि ताट बसायचं आहे. आपण ताट बसायचं आहे. भद्रासन, 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 बद्ध कोणासन असं सुद्धा नाव आहे. बद्ध कोणासन, भद्रासन. 10 ते 15 सेकंद आपण या स्थितीमध्ये बसायचं आहे. शांत, मनामध्ये कोणताही विचार नाही. डोळे अलगद मिटायचे आहेत सहजपणे. आणि जिथं ताण पडतोय तिथं जास्तीत जास्त ताण देऊन आपण शांतपणे ताण सुद्धा अनुभवता येतो. तो ताण अनुभवायचा आहे. ताण म्हणजे मनावरचा ताण नव्हे, तर शरीरावर कोणत्या ठिकाणी ताण पडतोय तिथं तुम्ही लक्ष द्यायचं आहे. आणि जितका जास्त ताण पडेल तितका ताण द्यायचा आहे. 1 2 3 ताट बसायचं आहे. बोलू नका. 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15. आपली मांडी किंवा गुडघे जितके जमिनीला लागतील ती इथे स्थिती म्हणायची. म्हणजे पूर्ण जे गुडघे ते जमिनीला स्पर्श केला पाहिजे. जितकं खाली जाता येईल स्थिती करण्यासाठी आवश्यक आहे. जमिनीला टिकण्यासाठी ते बद्ध कोणाचं म्हणतात. यानंतर याच्यामध्ये आभार काही वेगळाच नाही, पण ताण पडण्यासाठी बटरफ्लाय अशा पद्धतीने आपण हालचाल करू शकतो. यामुळे काय होतं, पुढच्या वेळी आपल्याला जास्तीत जास्त जमिनीला स्पर्श करण्यासाठी हे पूर्ण जमिनीला स्पर्श करून टाळी वाजली पाहिजे. त्या जमिनीच्या आपल्या मांड्यांची ही टाळी वाजण्याची स्थिती आहे ती लहान मुलांच्या मध्ये पटकन येते. जास्त बोलून जाशील. चला परत रिलॅक्स. याच्यामध्ये गुडघे आणि नितंबाचे स्नायू बळकट होतात. गुडघ्यांचे दुखणे कमी होते. महिलांना मासिक धर्मामुळे ज्या पोटाच्या तक्रारी असतात त्या कमी होतात. मांडीच्या स्नायूची बळकटी व लवचिकता वाढते. मांडीची स्नायू बळकट आणि लवचिक होतात. काळजी घ्यायची. ज्यांची गुडघ्यांची सर्जरी झालेली आहे
त्यांनी हे असं करायचं नाही. तर बद्ध कोणाचं म्हणजे वज्रासन आपण केलं. यानंतर सगळ्यात माझं आवडतं आसन वज्रासन. वज्रासन म्हणजे बघा दंडासनात बसावे, पाय उजवा पाय गुडघ्यात वाकून उजव्या नितंबाच्या खाली ठेवायचं. त्यानंतर डावा पाय गुडघ्यात वाकून नितंबाखाली ठेवायचा, डाव्या नितंबाखाली. दोन्ही गुडघे जुळवावे, चौघड्यावर बसायचं, दोन्ही हात गुडघ्यावर ठेवायचे, दीर्घ सूचन करायचं. आता दोन्ही बाजूला मी पायाची स्थिती दाखवणार आहे. दोन्ही बाजूला मी पायाची स्थिती दाखवणार आहे. त्या पद्धतीने तुमचे पाय पाहिजे. बघा मी काय करतो त्या अंतिम स्थिती दाखवतो दोन्हीकडे. ही स्थिती झाली पाहिजे तुमची पायाची. त्या कोंबडीमध्ये आपण त्याच्यावर बसायचं. पाय ताट हे चौडे ताट ठेवायचे नाही या अशा पद्धतीनं. आणि गुडघ्यावर ही समोरची स्थिती बघा. समोरची स्थिती बघून घ्या. तुम्हाला पाठीमागची स्थिती दाखवतो. ही समोरची स्थिती ताट बसायचं. यानंतर या बाजूला बघा पायाची स्थिती बघा आपली आणि हात आपल्या गुडघ्यावर. ही बघा पायाची पावलं बघा कसे. नाहीतर तुम्ही असं बसताय, असं नाही बसायचं. म्हणजे बोटांच्यावर बसायचं नाही. आपोआप अशी नैसर्गिक मोकळी झाली पाहिजे आणि त्याच्यात आपण बसलं पाहिजे. असे जीन पॅन्ट असेल असं ही स्थिती बघितली सगळ्या. त्या कोंबडीमध्ये बसायचं आपण आणि जमून हळूहळू जमेल. सराव नियमित करा. बघा ही स्थिती अशी ताट बसायचं. समोर लक्ष द्या. एकमेव असं की जे जेवणानंतर आपल्याला करता येतं. आणि अशा अवस्थेमध्ये ज्यांना हृदयाचा त्रास आहे आणि वाचनासाठी किंवा काम करायचं असेल हे असं अतिशय चांगलं आहे. ताट बसायचं. ताट मुद्रा ताट बसायचं. तुम्ही उघड कसं काढताय ताट आणि असं शरीर असं पडल्यासारखं असं अवघडून नाही करायचं. आपली ताट स्थिती ही सहज स्थिती झाली पाहिजे. जे आपण जाणीवपूर्वक पहिल्यांदा प्रयत्न करायला लागतात. पण ताट स्थिती जी आहे ती अगदी रिलॅक्स मध्ये म्हणजे समोरच्याला बघणाऱ्याला वाटलं पाहिजे की हा सहज बसलाय. असं ताण देऊन वगैरे असं बसला नाही. सहज बसला म्हणजे आपली स्थिती ही कायमच असली पाहिजे. ताट पाठीचा मणका ताट. परत हे पाय पाऊल हे जे पाय आहे ते समोर अशाच पद्धतीने काढायचे आणि समोर ठेवायचे. त्याचे फायदे काय? गुडघे आणि नितंबाचे स्नायू बळकट होतात. गुडघ्यांची दुखणी कमी होते. महिलांना मासिक धर्मामुळे ज्या पोटाच्या तक्रारी असतात त्या कमी होतात. मांडीच्या स्नायूंची बळकटी व लवचिकता वाढते. पचनक्रिया सुधारते. हे आसन जेवणानंतर करता येते. काळजी काय घ्यायची? गुडघ्याची सर्जरी झाली असेल, ऑपरेशन झाले असेल तर हे आसन करायचं. आता हे वज्रासन झालं. अर्ध उष्टासन. यामध्ये परत वज्रासन.
पहिल्यांदा बघा आणि मग नंतर करा. पायात खांद्या एवढे अंतर ठेवतो. वज्रासन करून पायात खांद्या एवढं अंतर घ्यायचं आणि गुडघ्यावर उभं राहायचं. गुडघ्यावर उभं राहून हात पाठीवर व किंवा कमरेवर पाठीवर सावकाश श्वास घेत मागवा. कमरेमधून वाकलं एक दोन जास्तीत जास्त पाठीमध्ये करा. पाठीवर ताण पडेल, हसू नका. श्वास संतुलित याच्यामध्ये रिलॅक्स. कोपरे खांद्याच्या सरळ रेषेत असावे आणि पोट पुढे ढकलण्याचा प्रयत्न करावा. अशा स्थितीत संतपणे श्वास चालू ठेवायचा. 10 ते 20 सेकंदाला आपण श्वास घेत पुन्हा आसन करून वज्रासन बसा. परत एकदा करूया. परत वज्रासन मध्ये बसा. परत खांद्यावर अंतर आपल्या गुडघ्यामध्ये आपण गुडघ्यावर उभा राहायचं. हात पाठीवर पाठीमागे किंवा कमरेवर ठेवायचे आणि हा आधार द्यायचा. आधार देत आपण कमरेतून खाली मागच्या दिशेने संतपणे श्वास घेत घेत चालू ठेवायचा आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 लाभ काय फायदा काय याच्यामध्ये बोलू नका. पाठदुखीपासून मुक्ती मिळते. डोके आणि हृदय यातील रक्ताभिसरण सुधारते. डोकं आणि हृदय याच्यातून रक्ताभिसरण सुधारण्यासाठी आपण आसन करतो. काळजी काय घ्यायची आहे त्याचं हार्निया ऑपरेशन, डोक्याचा विकार, आर्थराइटिस, चक्कर हे जर त्रास असतील तर हे आसन वर्गातील विद्यार्थी शांत बसायचे. ज्यांना वॉशरूमला जायचंय त्यांनी डोकं दुखत राहायचंय. फटकत करत जाऊ नका. पटकन हात धरा. यानंतर पूर्ण वृक्षासन करायचंय. अर्ध वृक्षासन झालं, पूर्ण वृक्षासन. तुम्ही परत रिलॅक्स होतो आणि स्थिती कशी करायची आहे ती परत पहिल्यापासून सांगणार. अर्ध वृक्षासन झालं म्हणजे अर्धी स्थिती वृक्षाची अर्धी स्थिती. आता पूर्ण स्थिती बघा. म्हणजे तुमच्या अंतिम स्थितीला तुम्ही किती झाल्यासारखं वाटतं आणि बघणाऱ्याला मुक्त वाटतं. त्या पद्धतीने वज्रासन बसावे. चला वज्रासन. पायात खांदे एवढे अंतर गुडघ्यावर उभे राहावे. हात पाठीवर किंवा कमरेवर किंवा पाठीवर ठेवून श्वास घेत मागे वाकण्याचा प्रयत्न करावा. कोपरे खांद्याच्या रचनेत असावे. पोट पुढे ढकलण्याचा प्रयत्न करावा. आसन स्थितीत श्वास संत चालू ठेवावा. दोन्ही हात टाचेवर ठेवावे. बघा खांद्याच्या रेषेतच आपले पाय पाहिजे आणि हात दोन्ही आणि आपल्या टाचेला स्पर्श करायचा आणि पोट बाहेर ढकलण्याचा प्रयत्न करायचा. अर्ध वृक्षासन त्यानंतर पूर्ण या स्थितीमध्ये आपण 15 ते 20
श्वास संतपणे चालू ठेवायचा. कोपरे खाण्याच्या सगळं पुढे ढकलण्याचा प्रयत्न करायचा. हात काचेला. परत श्वास सोडत सोडत परत पूर्व स्थितीमध्ये. या स्थितीमध्ये 10 ते 20 सेकंद थांबायचंय. परत वज्रासन. रिलॅक्स. उष्ट्रासन. बाहेर जाऊ नका. गेटच्या बाहेर कोण गेले ते? उष्ट्रासन म्हणजे उंटासारखी स्थिती. अर्ध उष्ट्रासन तुम्हाला समजलं. कमरेतून वाकायचं आहे आणि उष्ट्रासन आपण पूर्ण टाचीला आपण स्पर्श करायचा. यानंतर त्याचा फायदा काय? पाठदुखीपासून मुक्ती मिळते. डोक्या हृदयातील रक्ताभिसरण सुधारते. मणक्याची लवचिकता वाढते. काळजी काय? हार्निया, विकार, आर्थराइटिस, चक्कर येणे यांनी आसन करून गुडघ्याची सर्जरी झाली असेल तर हे आसन करू नये. शशांकासन. शशांकासन वज्रासनात बसायचं. वज्रासनात बसा. दोन्ही गुडघ्यामध्ये अंतर घ्यायचं. असे बसा की पायाचे अंगठे एकमेकांना चिकटतील. पायाचे अंगठे एकमेकांना चिकटतील असं बसायचं. आणि दोन्ही हातांना गुडघ्याच्या मध्ये ठेवून श्वास सोडत दोन्ही हातांना जास्तीत जास्त ताणावे. दोन्ही हात जमिनीवर समांतर असावे. समोर बघून स्थिती स्थिर ठेवावी. बघा हे असं करत आहे. हात गुडघ्याच्या आत समोर आणि आपण खाली हात सरकत वर बघायचा आहे. वर जमिनीच्या समोर पूर्ण खाली वर. आपला पाठीमाग वर उचलायचा आहे. तो वज्रासनामध्ये अशाच पद्धतीने ठेवायचा. बघा अंतिम स्थिती. हॅलो हा ही अंतिम स्थिती आहे. बघा गुडघ्याच्या हात आणि आपली स्थिती समोर बघायला पाहिजे. आपण समोर बघत शांत संत श्वास घेत थांबायचा आहे. बघा असं. हॅलो हा ही स्थिती जी अंतिम स्थिती आहे ती कशी दिसते बघा. कशी वाटते? अर्ध चंद्राप्रमाणे पण वाटते. त्यामुळे चंद्रासन असं सुद्धा नाव आहे याचं दुसरं नाव. आणि शशांकासन. शश म्हणजे काय? त्याचा अर्थ काय? शश म्हणजे काय? शश बघा. शश शश म्हणजे ससा. ससा बसल्यावर या पद्धतीने दिसतो. आणि अर्धचंद्राप्रमाणे आपली बुद्धी सुद्धा होते. त्यामुळे अर्धचंद्रासन होतं. त्याच्यामध्ये 20 ते 25 सेकंद स्थिर ठेवायचे. जी अंतिम स्थिती जी आहे ती 20 ते 25 सेकंद आपण समोर बघायच्या आणि समोर रिलॅक्स करायचे. आणि 20 ते 25 सेकंद स्थिर ठेवायचे. श्वास घेत सावकाश अशी स्थिती ठेवावी. याचा लाभ महत्वाचे ताण कमी होण्यास मदत होते. पचनक्रिया सुधारते. पायांच्या तक्रारी बंद होतात. काळजी गुडघ्याची सर्जरी झाली असेल तर हे आसन करू नये. यानंतर उत्तान मंडळ हे शशांकासन झालं. ससा म्हणजे प्राण्याचं का सांगतोय की तुम्हाला लक्षात ठेवण्यासाठी सुद्धा सोपं आहे. शशांकासन म्हणजे ससा हे अशा पद्धतीने केलेलं. अशी सांगितलं लावून आपण हे लक्षात ठेवूया. वज्रासनामध्ये बसा. उत्तान मंडूकासन. उत्तान मंडूकासन. मंडूक म्हणजे काय? बेडूक. बेडकाची स्थिती. उत्तान मंडूकासन. वर्गातल्या मुलांनी बोलू नका. तुम्हाला सुद्धा घ्यायचं आहे. 7वीचे 6वीचे जे विद्यार्थी आता प्रात्यक्षिक करत आहेत ते स्वतः तुमचे सुद्धा सराव घेणार आहेत. आज दिवसभरात घेतील.
वज्रासनामध्ये बसावे, उत्तम मंडूकासन, दोन्ही गुडघ्यामध्ये अंतर ठेवून घ्यावे, असे बसा की पायाच्या एकमेकांना चिकटतील. श्वास घेत दोन्ही हात सरळ बाजूने वर घेत कोपरातून वाकावे आणि पाठीवर ठेवले दोन्ही हात कामाच्या हात घेण्याचा प्रयत्न करा. ठेवावे. वीस ते 25 सेकंद आपण या स्थितीमध्ये थांबायचं आहे. असं उत्तान मंडूकासन, समोर लक्ष, उत्तान मंडूकासन. वीस ते 25 सेकंद आपण यामध्ये थांबायचं आहे. उत्तान मंडूकासन, मंडूक म्हणजे बेडूक, बेडकासारखी स्थिती. परत श्वास हळूहळू सोडत, परत श्वास घेत सावकाश स्थिती सोडावी. लाभ पचनक्रिया सुधारते. पचनक्रिया सुधारते, पायाच्या तक्रारी कमी होतात, मांडीच्या आतील स्नायूंचे आरोग्य सुधारते. काळजी काय घ्यायची, गुडघ्याची सर्जरी झाली असेल तर हे आपण करायचं नाही. यानंतर वक्रासन, हे बसून करायचं शेवटचं आसन वक्रासन. रिलॅक्स, पाय समोर दंड स्थितीत पाय सरळ ठेवून बसावे. उजवा पाय, हॅलो, हां हे जोरापटक नावल्या सेक्रेटरी बघा. पाय सरळ ठेवून बसावे. उजवा पाय गुडघ्याच्या वाकून डाव्या पायाच्या गुडघ्याजवळ पलीकडे ठेवा. कमरेतून उजव्या बाजूला बसावे. डावा हात उजव्या पायाच्या गुडघ्यावरून उजवा पाय पायाच्या गुडघ्याजवळ ठेवावा. उजवा हात मागे जवळ ठेवावा. पाठ ताठ ठेवावी. 15 ते 25 सेकंद या आसन करायचे. गुडघ्याला लागून स्थिती. दोन्ही हात तुमचे एका दिशेला पाहिजे, पुढच्या इकडे पाठीच्या दिशेला इकडे, आणि पूर्ण ताण द्यायचं. पूर्ण पाय ताठ ठेवा. इकडं बघा, इकडं बघा. उजवा हात उजव्या गोठ्याला ठेवायचा आहे, जरा पकडायचा, आणि या कोपरानं जर असं साथ दिला तर अशी स्थिती अंतिम स्थितीमध्ये जाण्यासाठी मदत होते. ही क्लू सांगितली. बघा, आणि समोर बघायचं आहे, हात समोर पाहिजे बघायचं. अंतिम स्थिती बघा माझी. परत रिलॅक्स, परत पाय बघा. बघा आता कसं करायचं. ताट बसायचं. ताण द्या. हे असं बस आहे. वीस ते 25 सेकंद थांबायचं आहे. परत समोर रिलॅक्स. लाभ काय बघायचे, पाठीची लवचिकता वाढते,
मधुमेहासाठी शुगरसाठी हे आसन गुणकारी आहे. मान, पाठ, पोट यांच्या स्नायूंची बळकटी व लवचिकता वाढते. काळजी काय घ्यायची? स्लीप डिस्क आणि वर्टिब्रल कॉलम मध्ये काही सर्जरी झाली असेल तर हे आसन करायचं नाही आहे. आता आपण पोटावरची आसने करायची. पोटावरची पहिल्यांदा झोपल्यानंतर तुम्हाला ते बघता येणार नाही, त्यामुळं पहिल्यांदा बघून घ्या, सूचना समजून घ्या आणि मग करायचं. पोटावरची आसनं करतोय आपण. दंडस्थितीत उभा झाली, बसून झाली. आता पोटावरची आसनं करतोय. परत डाव्या हातावर उभा या पद्धतीला चालतंय. आणि आता आपल्या बाजूला तुम्ही अशा पद्धतीला झोपायचं. आपण शांतपणे पडून राहायचं. हा चला करा. ही स्थिती हॅलो बोलू नका. एका बाजूला डाव्या हातावर उजवा हात ठेवून पाय टाचा आपल्या बाजूला पाहिजे. टाचा आपल्या बाजूला पाहिजे. चवडे पाय. हा पाय चुकून लागला तर थोडस ऍडजस्ट करून घ्या. पाय कोण मुद्दाम मारत नाहीत. आपण माणसं आहोत. आणि रिलॅक्स थांबून शांतपणे श्वास घेत हे आसन इतकं छान आहे आणि त्याचे फायदे सुद्धा खूप आहेत. चला पाय टाचा, पहिले टाचा, आतल्या बाजूला टाचा, अशा आडव्या करायची. चवडे बाजूला बाहेर. विद्यार्थ्यांसाठी अतिशय चांगलं आहे. हसू नका. श्वास शांतपणे चालू ठेवा. बघा किती छान वाटते. बघा ही स्थिती अतिशय रिलॅक्स. खेळाडूंसाठी किंवा जास्त ताणतणाव असेल तर या अवस्थेमध्ये पडून राहायचं, काहीच करायचं नाही. अशा स्थितीमध्ये म्हणजे मकरासन, याला मकरासन म्हणतात. मकर हॅलो तसंच पडून राहायचं आहे. किती छान वाटते बघा हे आसन. पोटावरचं आसनामध्ये मकर आसन. आपली स्थिती मगरीसारखी झाली. मगरीसारखी झालेली आहे आपली स्थिती. मगर म्हणून याला मकरासन म्हणतात. पोटावर झोपावं. पायामध्ये खांद्यावेळी अंतर घेऊन पायाचे पंजे बाहेरच्या दिशेला आणि टाचा आतल्या दिशेला ठेवावे. दोन्ही हात कोपरातून वापरून डाव्या हातावर उजवा ठेवावा. कपाळ त्याच्यावर ठेवावं आणि उजवा हात ठेवावा. डोळे बंद करून श्वसन संत गतीने पूर्ण शरीर शिथिल करण्याचा प्रयत्न करावा. आपलं कपाळ नाही समोर त्या हातांवर ठेवले तरी चालेल.
किती शांत वाटते बघा. अगदी मनामध्ये कोणताही ताण नाही, शरीरावर सुद्धा ताण नाही. रिलॅक्स मनातले सर्व ताणतणाव, काळजी, चिंता, मनावरचा ताण कमी होतो. त्याचा लाभ काय? शरीराचा सर्व थकवा कमीत कमी वेळेत जाऊ, म्हणजे कमीत कमी रिलॅक्स व्हायचं असेल, कमीत कमी वेळ असेल आणि रिलॅक्स व्हायचं असेल, पटकन दुसऱ्या कामासाठी जायचं असेल तर या आसनाचा वापर करावा आणि पटकन रिलॅक्स व्हावं. त्यामुळे शरीराला योग्य विश्रांती मिळते, तणाव, चिंता कमी होऊन उत्साह वाढतो. काळजी काय घ्यायची? हृदयासंबंधित समस्या असेल आणि गर्भावस्था असेल तर हे आसन करायचं नाही. हृदयाचं आणि गर्भावस्था असेल तर हे आसन करू नका. हे मकरासन आहे, मकरासन, मकरासन. तसंच थांबा रिलॅक्स मध्ये, पाठप्रकाराने ऐका. त्यानंतर भुजंगासन. भुजंग म्हणजे साप, भुजंग म्हणजे साप. सापासारखं आपण थांबायचं. पोटावर झोपून दोन्ही पाय चढवावे, दोन्ही हात खांद्याजवळ किंवा छातीजवळ ठेवून श्वास घेत नाभीपर्यंत शरीर वरती उचलावे. हात कोपरातून वाकवून जमिनीवरच ठेवावे. श्वसन संत ठेवावे. श्वास सोडत पुन्हा कपाळाने शरीर जमिनीवरती ठेवावे. बघा, दोन्ही पाय बघा. पहिल्यांदा बघा इकडे, बेंबी पासून, नाभी म्हणजे बेंबी, बेंबी पासूनचा शरीराचा भाग उचलायचा आहे. आपल्या कोपरावर त्याचं वजन पडतं बघा. आणि सापासारखं, साप कसा डोकावतोय, वर बघतोय, तशी अवस्था आपली झाली पाहिजे. बघा समोर बघा पहिल्यांदा, आणि मग आपले पाय सुद्धा अंगठ्याला अंगठी लावून बघा. असा साप डोकावतोय बघा. बघा नाभीपर्यंतचा भाग बघा. अशा पद्धतीने कोपरावर आणि असं या स्थितीमध्ये 15 ते 20 सेकंद थांबायचं आहे. रिलॅक्स. सगळ्यांनी कृती करायची. भुजंगासन, कृती कोपरावर, कोपरावर. बघा इकडे कोपरावर आपला आणि मग उचलायचं. नाभीपर्यंतचा भाग, पेटीपर्यंत बघा असं. परत रिलॅक्स. भुजंगासन, भुजंग म्हणजे साप. पोटावर झोपून दोन्ही पाय चढवावे, दोन्ही हात खांद्याजवळ किंवा छातीजवळ ठेवून श्वास घेत नाभीपर्यंतचा भाग उचलायचा आहे, असा उचलायचा. हात कोपरातून वाकवून जमिनीवरच ठेवावे. हात कोपरातूनच वाकवायचा. हात कोपरातूनच वाकवून जमिनीवरच ठेवावे. हात कोपरातूनच वाकवून जमिनीवरच ठेवावे असे हात. आणि मग असं बरोबर. आणि जास्तीत जास्त नाभीपर्यंतचा भाग उचलायचा, उचलायचा प्रयत्न म्हणजे बेंबीपर्यंतचा भाग. लांब काय बघा. पाठीची ताकद व लवचिकता वाढते. पोट, छाती यांची कार्यक्षमता वाढते. तणाव प्रबंधनासाठी हे आसन सर्वश्रेष्ठ आहे. हार्निया, अल्सर आणि पोटाची सर्जरी झाली असेल तर हे आसन करू नये. मकरासन करायचं. मकरासन हे योगासनांचा ताण पडलाय त्यांना, त्यामुळे मकरासनामध्ये केले. आता रिलॅक्स, रिलॅक्स. सापातून आपण आता नागतोड्याकडे जाणार. शलभासन. शलभासन म्हणजे काय? शलभासन इंग्रजीमध्ये आपण ग्रास हॉपर म्हणतो. नागतोडा.
शेतात गवतात आपण नागतोडा म्हणतो, त्या नागतोड्याची स्थिती आपली होती. पाचवी तिसरी बघा शलभासन. शलभासन म्हणजेच आपली शरीराची स्थिती नागतोड्याची, ग्रास हॉपर अशा पद्धतीने होती. पोटावर झोपावे, पाय सरळ जुळलेले असावे, दोन्ही हात जमिनीवर उलट्या दिशेने ठेवावे, हलवटी जमिनीला टेकवत श्वास घेत दोन्ही पाय जमिनीपासून 45 अंशाचा कोन झाला पाहिजे आणि त्यानंतर 10 ते 15 सेकंद प्रयत्न करावा. श्वास सोडून पाय जमिनीतून पुन्हा येऊन यावे. काही वेळ पुन्हा काय करा बघा, समोर बघा, हातवटी समोर, परत हात वळले अशी संधी आणि पाय आपले हळूहळू कमरेतून पोहोचतात. हातवटी जमिनीला टेकायचे, पाय जोडायचे, हातवटी खाली पाहिजे. माहिती आहे त्यामुळे उचलायचं आहे, उचलायचं आहे, पाठीवरचा भाग आकाराचा हातवटी टेकवायचे आणि पाठीमागचा भाग उचलायचा आहे. हे झाल्यानंतर मकरासनामध्ये बसायचं. याचा ताण पकडा तर मकरासनामध्ये बसायचं. हनुवटी टेकायची आहे, हनुवटी हनुवटी टेकायची, हनुवटी टेकायची. 45 अंशाचा कोन झाला पाहिजे. 45 अंशाचा कोन गुडघ्याचं नाही उचलायचे. प्रणीतची भीत कोण आहे काढत ती आरोही असं सरळ उचलायचं. मग प्रेम असं ताण पडते बघा. तर श्वास पाय खाली जमिनीवर ठेवावी. काही वेळ मकरासनात झोपायचं, मकरासन करायचं. याचे फायदे काय आहेत बघा. सायटिका आणि पाठीच्या खालच्या भागाची दुखणी कमी होते, नाभीच्या खालच्या भागाची सक्षमता वाढते, स्थूलता कमी होते म्हणजे वजन कमी होते आणि पचनशक्ती वाढते. काळजी काय घ्यायची आहे, हृदयविकाराचा त्रास असल्यास हे आसन करू नये. पाठीच्या खालच्या भागात खूप त्रास असेल तर हे आसन मार्गदर्शकाच्या सहाय्याने करावे. उच्च रक्तदाब, हार्निया यांनी हे आसन करू नये. शलभासन म्हणजे नागतोडा हे लक्षात ठेवा आणि पाठीमागचा भाग उचलायचा. लक्षात ठेवण्यासाठी एक ट्रिक आहे, क्रॉस हॉपर शलभासन. जर आता पोटावर झाला तर पाठीवर झोपायचं, पाठीवर झोपायचं. पाठीवर झोपण्याचे असते सेतुबंध आसन. पाठीवर सरळ झोपावे. काय हे सर्व पुढे सावी पाठीचा आहे का सरळ पुढे बघा. पाठीवर सरळ झोपावे. दोन्ही पायाचं अंतर घ्यायचं, खांद्यावर अंतर घ्यायचं, पाय गुडघ्यात कापूनात वाकवायचे, पायाची बोटे पकडून श्वास घेत पोटाचा भाग वरच्या दिशेने उचलण्याचा प्रयत्न करावा. डोके, मान, खांदे, दोन्ही हात आणि पायाचे दोन्ही कडवे व्यवस्थित जमिनीवर टेकवावे. दीर्घ श्वसन चालू ठेवावे. 15 ते 20 सेकंद.
खांद्यावर अंतर गुडघ्यामध्ये आणि आपण हे हात पकडायचे आपल्या गुडघ्याजवळ आणि पूर्ण हा भाग वरती करायचा आहे. जितका जाईल तितका वरती खांदे टेकलेले पाहिजे, गुडघे टेकलेले पाहिजे. अशा पद्धतीने सेतूबंद आसन. चला, मांडीच्या स्नायूंवर ताण पडतोय, बघून मग करा. पाय काढून हात पाहिजे. असू नका. आपण केलं याचा फायदा मणक्याचे आजार कमी होतात, पायाची बळकटी, पायाची पाठीची बळकटी वाढते, लवचिकता वाढते, खांदे मजबूत होण्यासाठी मदत होते, श्वसनक्रिया सुधारते, रक्तप्रवाह योग्य होण्यास मदत होते, फुफ्फुसे आणि हृदय सक्षम होण्यास मदत होते. काळजी काय घ्यायची आहे? अल्सर हर्निया असलेले हे आसन करायचे. आता उत्तान पादासन. आपण हस्त पादासन केलं, उभं राहून कमरेत राखू. आता उत्तान पादासन. पाठीवर सरळ झोपायचं आहे, दोन्ही पाय जुळवायचे, हात पाठीला एकदम बाजूवर असे ठेवायचे, सावकाश पोटाची आणि पाठीची ताकद लावत 45 अंशात स्थिर ठेवायचे, श्वास संत चालू ठेवायचा, मान आणि खांदे शिथिल ठेवायचे. बघा, पूर्ण हात असे आणि रिलॅक्स, खांदे टेकले आणि ताण पाहत 45 अंशात ताण पाहत असत. बघा, जास्त थांबायचं. बघा करा, सगळ्यांनी करायचं आहे. 45 अंशाचा कोण झाला पाहिजे जमीन आणि तुमच्या पायात. 45 अंशाचा कोण, जास्त पण करायचं नाही. रिलॅक्स करताय का तुम्ही? परत एकदा हात खालच्या दिशेने कळले. उत्तान पादासन. त्यानंतर पाठीची व पोटाची ताकद वाढण्यास मदत होते, पचनशक्ती सुधारते, पोटावरील चरबी कमी होते. बघा, शांत सहज वाटते, पण 10-15 सेकंद ठेवल्यानंतर पोटावर आपल्याला ताण येतो, त्यामुळे पोटावरची चरबी कमी होण्यास मदत होते. काळजी काय घ्यायची? हरणी असलेली. त्यानंतर अर्ध हलासन. आता हल म्हणजे काय? नांगर. अर्ध हलासन आपण बघा. पाठी का बोलताय? आपण काय झालं? अर्ध हलासन. पाठीवर सरळ झोपावे, दोन्ही पाय जुळवावे, हात बाजूला नितंबाजूला ठेवावे, सावकाश पोटाची आणि पाठीची ताकद लावत पाय सावकाश 90 अंशात स्थिर करावे. अर्ध हलासन. हल म्हणजे नांगर.
आता जसं केलं तसंच करायचं आहे, पण यामध्ये 90 अंशाचा कोन झाला पाहिजे. परत झाला असं समोर पडत पुढे बघायचं. 90 अंशाचा कोन झालाय का बघा. पाय उचलायचे करा तुम्ही. पाय उचलताना सुद्धा दोन्ही एकत्र उचला, तीन गुडघ्यात वाकवता. ए आदित्य झाला असं झोप व्यवस्थित. आता पाय उचल, दोन्ही एकत्र गुडघे. पाय उचलल्यानंतर पण ते पाय ताठ करा गुडघ्यामध्ये. गुडघ्यामध्ये कसं वर उचलायचं ना. 90 अंशाचा कोन होतो. बघा तरी कसं केलंय ते. आणि बघून घ्या ना व्यवस्थित कसं फक्त पाय असं आपल्या शरीराची काटकोर स्थिती झाली पाहिजे. हे उचलायचं नाही, खाली ठेव. हा, आणि गुडघे ताठ करा. गुडघे ताठ करा, गुडघे. हा, असे. बोलू नका. बोलू नका, तोंड उघडू नका, नाकाने श्वास घ्या. बोलू नका. करा ना गं मुलींनो. गुडघे ताठ ठेवा. परत झाला असं परत नांगर. यामध्ये पोटाची व पाठीची ताकद वाढण्यास मदत होते, पचनशक्ती सुधारते, पोटावरील चरबी कमी होण्यास मदत होते. परत झाला तर हरणी असलेल्याने हे आसन करायचं नाही. पवनमुक्त आसन. पवनमुक्त आसन बघा. पाठीवर सरळ झोपून दोन्ही पाय गुडघ्यातून वाकून पोटावर घ्यावे. दोन्ही पायाने हाताला घट्ट पकडावे. श्वास सोडत हलवटी गुडघ्याला लावण्याचा प्रयत्न करावा. श्वास चालू ठेवावा. बघा, पहिल्यांदा बघा आणि मग नंतर करा. पूर्ण गुडघे जवळ आले. बरोबर केलं. हरवटी गुडघ्याला लावायचे. काय की पवनमुक्त असलं. पचनशक्ती वाढते, शरीराचा ताण कमी होतो, मन शांत राहते, पूर्ण शरीर सक्षम होते, पोटातील अपान वायू बाहेर पडतात. कालची पोटाची विकार हार्निया गर्भवती स्त्रियांनी हे आसन करायचं नाही. आणि आता सर्वांचे आवडते असेल शेवटचं शवासन. त्याच्यानंतर भाग आहे असा भाग झाला शवासन. शव म्हणजे प्रेत. शव म्हणजे प्रेत. प्रेत कसं पडत असतो पडलेलं असतं त्या पद्धतीने पडायचं आहे. हाताची कळवीवर पाठीवर झोपायचं आहे. बघा, हे शेवटच्या टप्प्याकडे चाललोय आपण. शवासन म्हणजे की लगेच संपलं बघा. लगेच सगळे शेव झाले. पायामध्ये हातामध्ये आराम करायचं, अंतर घ्यायचं. पायामध्ये आणि हातामध्ये आराम करायचं, अंतर घ्यायचं. असे असे पडलेली स्थिती. हाताचे तळवे वरच्या दिशेने ठेवून डोळे बंद करावे आणि पूर्ण शरीर डोक्यापासून पायापर्यंत तणावमुक्त करावं. नैसर्गिक श्वास आणि प्रश्वास चालू ठेवून त्याकडे लक्ष देण्याचा प्रयत्न करावा. असं निश्चित पडल्यासारखं पूर्ण आणि एका बाजूस पाचवी नावली
कोण बोलते ते? आणि श्वासावर लक्ष केंद्रित करायचं आहे. आणि एक बघा, आपलं लक्ष आपल्या शरीराच्या प्रत्येक अवयवाकडे, शरीराच्या भागाकडे लक्ष द्यायचं आहे आणि रिलॅक्स करायचं आहे. त्याला पूर्ण बॉडी रिलॅक्स करायची आहे. एकेका टप्प्यावर आठवून घोटा, पाऊल, पिंडऱ्या, गुडघा, मांड्या, कमरेचा भाग, पाठीचा भाग, दोन्ही हातांची बोटं, तळवे, मनगट, पोपट, दंड, खांदे, मान, चेहरा, गाल, ओठ. आत्मविकास सामावला आहे. हात जोडायचे. ओम सर्वे भवन्तु सुखिनः. सर्वे सन्तु निरामयाः. सर्वे भद्राणि पश्यन्तु. मा कश्चित् दुःखभाग् भवेत्. ओम शांति शांति शांति. त्याचा अर्थ आपण डोळे मिटूनच समजून घेऊया. या संस्कृत श्लोकाचा अर्थ आहे, सर्वांनी सुखी व्हावे, सर्वांनी निरोगी व्हावे, सर्वांनी निरामय व्हावे, सर्वांचे कल्याण व्हावे, कोणी दुःखी राहू नये. ओम शांती शांती शांती. पाठीमागून म्हणायचंय, सर्वांनी सुखी व्हावे, सर्वांनी निरोगी व्हावे, सर्वांनी निरामय व्हावे, सर्वांचे कल्याण व्हावे, कोणी दुःखी राहू नये. ओम शांती शांती शांती. श्वासावर लक्ष केंद्रित करायचं. श्वास शांतपणे संत गतीने चालू आहे. श्वास घ्यायचा आहे, श्वास सोडायचा. जितका श्वास घ्यायला वेळ लागेल तितका सोडायचा. यासाठी वेळ लागला पाहिजे ही काळजी घ्यायची आहे. म्हणजे आपोआप आपण ध्यान स्थितीमध्ये जाऊ. मनामध्ये कोणताही विचार नाही. मन अतिशय रिलॅक्स आणि आनंदी आहे. शरीरावर कोणताही ताण नाही. आपण प्रियस्थित केंद्रशाळा संचलनामध्ये पुन्हा या प्रसादाच्या भागामध्ये सार्वजनिकरित्या सामूहिक योग साधनेचा अभ्यास केला आहे. मनामध्ये दुसरा कोणताही विचार नाही. आपण खूप प्रसन्न आणि शांत मनाने याचे विसर्जन करत आहोत. योग साधनेचा विराम करत आहोत. योग साधना समाप्त करत आहोत. योग साधना माझ्यासह जगाच्या कल्याणासाठी व्हावी अशी सकारात्मक भावना प्रत्येकाच्या मनात आहे. मनामध्ये दुसरा कोणताही विचार नाही. आपण नियमितपणे आपलं काम, विद्यार्थ्यांसाठी काम म्हणजे अभ्यास, तो प्रामाणिकपणे मन लावून करणार आहोत. योग साधनेचं फलित म्हणजे स्वतःचा विकास आणि पर्यायाने समाजाचा, गावचा, देशाचा विकास.
हा आपल्या हातून घडणार आहे. मनामध्ये दुसरा कोणताही विचार नाही. आपलं मन, आपलं शरीर सकारात्मक ऊर्जेकडे खेचलं जाणार आहे. हेच योग साधनेचं फलित आहे. वाईट नकारात्मक ऊर्जा बाजूला जाऊन आपण फक्त सकारात्मक ऊर्जेच्या दिशेने जाणार आहोत. शाळेतील अभ्यास, नियमितपणा, स्वच्छतेच्या सवयी, चांगल्या सद्गुणी संस्कार, चांगले संस्कार आपल्यावर घडणार आहेत आणि चांगल्या संस्काराच्याच दिशेने आपण आकृष्ट होणार आहोत. कोणतेही वाईट कृत्य आपल्या हातून अजिबात घडणार नाही याची आपण दक्षता घेणार आहोत. योग साधनेचा मुख्य गाभा स्वतःसह जगाचा कल्याणाचा विचार आपण नेहमीच ठेवणार आहोत. आपण हा योगाभ्यास आजच्या पुरता मर्यादित न करता उद्यापासून नियमितपणे प्रोटोकॉलनुसार जास्तीत जास्त योग साधनेचा अभ्यास करण्याचा प्रयत्न करणार आहोत. या योग साधनेबरोबरच सूर्यनमस्कार हा सुद्धा योगासनांचाच भाग आहे. आपल्या मनामध्ये दुसरा कोणताही विचार नाही. मन अतिशय शांत आणि फ्रेश आहे. आपण सर्वांनी मिळून आपला स्वतःचा विकासासह समाजाचा, गावचा, देशाचा विकास यासाठी कार्यरत राहणार आहोत. हेच आजच्या योग दिना दिवशी आपण निश्चित केलेला आहे, तसा संकल्प केलेला आहे. उलट क्रमाने 5 अंक मोजून 1 अंक मोजल्यानंतर आपण डोळे उघडायचे. 5 4 3 2 आणि 1. दोन्ही हात एकमेकावरती घासून गाल, नाक, कान, मान, कपाळ इथं आपण फिरवणार आहोत. ही कृती 3 वेळा करायची आहे. रिलॅक्स आणि आनंदी वाटतं. हळूवार डोळे उघडायचे आहेत. मनामध्ये कोणताही विचार नाही. शरीर आणि मन योग साधना करण्याच्या पूर्वी आणि आत्ता बघा आपल्याला कसं वाटतं हे सुद्धा तुम्ही इथं सांगायला हरकत नाही. या ठिकाणी 6वीचे काही मुलं आणि 7वीच्या सर्व मुलं मुली यांनी हा योग साधनेचा प्रोटोकॉल समजून घेतला. तो आजच्या दिवसभरात तुमच्या घरी भाऊ बहिणींना वगैरे सांगायचं आहे, कारण वेळ जास्त झालेला आहे. आपण पावसामुळं हे सगळं वरांड्यामध्ये केलेलं आहे आणि तुम्ही आता ट्रेनर आहात आणि हेच तुम्ही तुमच्या घरी किंवा तुमच्या वर्गामध्ये इतर लहान भावांना वगैरे तुम्ही समजावून सांगायचं आहे, तुम्ही करायचं आहे. या ठिकाणी